नमस्कार, मी मंगल. वेलकम टू माय चॅनल. आज मी बनवते आहे झटपट तयार होणारा टेस्टी सीजन स्पेशल असा आलू मटर मसाला पुलाव आणि तो तुमच्यासोबत शेअर पण करते आहे. तर हा भन्नाट असा पुलाव बनवण्यासाठी मी इथे घेतलेली आहे 1 वाटी बासमती तांदूळ, जो आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. त्यानंतर एका पातेल्यामध्ये आपल्याला इथे घ्यायचं आहे 2.5 वाट्या पाणी, जे आपल्याला गरम करून घ्यायचे आहे. शक्यतो पुलावसाठी गरम पाणीच वापरलं गेलं पाहिजे, म्हणजे पुलाव हा मोकळा सुटसुटीत होतो. त्यानंतर कुकरमध्ये घालूया 2 चमचे तूप. अर्ध तूप अर्ध तेल घातलं तरी चालते. त्यानंतर मोहरी घालायची, जिरं घालायचं आणि थोडा जाडसर स्लाइस केलेला कांदा घालायचा, जो असा परतवून घ्यायचा. नंतर 1 इंच अद्रक जाडसर कुटलेलं घालायचं. त्यानंतर मी ते खडा मसाल्यामध्ये घेतलेला आहे तेजपत्ता, दालचिनी, मसाला फूल, विलायची आणि 2-3 लवंगा. त्यानंतर एक मोठा बटाटा, जो मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये कापून घ्यायचा आणि भरपूर असे मटार घालायचे. मसाल्यांमध्ये मी इथे धने पावडर, लाल मिरची पावडर, गरम मसाला आणि हळद घातलेली आहे, जे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. छान मिक्स झालं की त्यामध्ये आपल्याला धुतलेला तांदूळ घालायचा, तो सुद्धा व्यवस्थित आधी मिक्स करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने छान मिक्स झाला की यामध्ये आपल्याला घालायचं आहे जे गरम पाणी करायला ठेवलं होतं ते व्यवस्थित घालायचं. त्यानंतर यामध्ये मी इथे एक सिंपलशी अशी एक मिरची कट करून घातलेली आहे. त्यानंतर अर्ध लिंबू असं पिळून घालायचं, म्हणजे छान फ्लेवर येतो. चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं. आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी थोडीशी साखरसुद्धा घालायची. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि याला झाकण लावून 2 शिट्ट्या मंद आचेवर आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. कुकर तयार होते तोपर्यंत आपण इथे थोडीशी अशी कोशिंबीर करूया. त्यासाठी मी इथे घेतलेली आहे स्वीट कॉर्न. त्यानंतर त्यामध्ये घालूया बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो आणि 1 काकडी, बारीक चिरलेली हिरवी मिरची सुद्धा. त्यानंतर मस्त इथे घट्ट दही घ्यायचं, ज्याचं पाणी काढलेलं असलं पाहिजे. त्याला असं फेटायचं. त्यामध्ये 1 चमचा जिरे पावडर, चवीनुसार साधं मीठ, काळं मीठ घालायचं. व्यवस्थित त्याला आधी मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे तयार मिश्रण व्हेजिटेबल्सवर घालायचं. त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर घालायची. मग काय त्याला व्यवस्थित असं मिक्स करायचं, म्हणजे आपली चटपटीत हेल्दी टेस्टी अशी कोशिंबीर खाण्यासाठी तयार झालेली आहे. त्यानंतर मी इथे घेते आहे 1 कौट. आता हे कौट फळ तुम्हाला माहिती असेल, हे एक रानफळ आहे, पण खूप हेल्दी आणि टेस्टीसुद्धा आहे. मस्त याची आता आपण टँगी अशी चटणी तयार करूया. तर हे सीझनमध्ये 1-2दा तरी खाल्ल्या गेलं पाहिजे. आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा हे खूप हेल्दी फळ आहे. तर ह्याची मस्त अशी एकदम सोपी आणि आंबट गोड चवीची चटणी खूप सुंदर लागते, खूप टेस्टी लागते. तर ती बनवण्यासाठी आता आपण इथे गर तर काढलेला आहेच, पण मग भरपूर अशा लसणच्या पाकळ्या घ्यायच्या, ज्या मिक्सरच्या जारमध्ये घालायच्या. 1 चमचा जिरं घालायचं. त्यानंतर गरजेनुसार लाल मिरची पावडर आणि अर्धी वाटी गूळ घालायचा आहे. त्यानंतर थोडंसं मीठ आणि ह्याला छान क्रीमीपणा यावा म्हणून आपण 1 चमचा तेल घालूया. त्यानंतर अर्धी कवटाचा गर घालायचा आहे आणि याला आपल्याला मिक्सरला मस्त फिरवून घ्यायचं, एकदम बारीक असं. ही चटणी म्हणजे एवढी टेस्टी होते, नुसतं नाव घेतलं तरी तोंडाला पाणी सुटते. इतकी ही चटपटीत आणि इतकी छान लागणारी ही चटणी सीझनमध्ये तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. भरपूर कोथिंबीर घालून मिक्स करायचं, म्हणजे आपली टँगी अशी कवटाची चटणी खाण्यासाठी तयार झालेली आहे. सोबतच आपला कुकरसुद्धा इकडे वाफ पूर्णपणे निघाली आहे. कुकर खोलला की त्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालायची. शक्यतो सराट्यानंच ही पुलाव जो आहे तो आपल्याला खालीवर असा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. मस्त आपला पुलाव झालेला आहे. तर इथे मस्त अशी कोशिंबीर, त्यानंतर टँगी अशी कवटाची चटणी आणि पुलाव. तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.